नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. दोन महत्वाचे मुद्दे सध्या राज्यामध्ये चर्चेत आहेत. त्यातला एक मुद्दा सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होत आहेत आणि त्या निवडणुकांवरती आता सुप्रीम कोर्टाची एक टांगती तलवार आलेली आहे. अगदीच ह्या निवडणुका रद्द होत आहेत की काय इथपर्यंतच्या गोष्टी पोहोचलेल्या आहेत. आज त्याची सुनावणी आहे, काल देखील सुनावणी झाली, आज अंतिम सुनावणी आहे आणि कदाचित त्या संदर्भातला जो अंतिम निकाल आहे सुप्रीम कोर्ट आज देऊ शकतो. दुसरा मुद्दा हा मराठा आंदोलक आणि संपूर्णच राज्यामध्ये जे राजकीय आणि सामाजिक आंदोलनं झालेली आहेत त्या आंदोलकांवरती जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे अद्यापही सरकारने मागे घेतलेले नाहीयेत. मराठा आंदोलन मुंबईमध्ये आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारसमोर 8 मागण्या ठेवलेल्या होत्या. त्या 8 पैकी 6 मागण्या सरकारने मान्य केल्या. त्या 6 मागण्यांमध्ये एक मागणी होती की आतापर्यंत मराठा आंदोलकांवरती जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत ते सर्वच्या सर्व गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावे. सरकारने त्यांची ती मागणी मान्य केली होती. 30 सप्टेंबर पर्यंतची मुदत दिली होती. 30 सप्टेंबर पर्यंत हे सगळे गुन्हे मागे घेतले जातील. परंतु काल परवा म्हणजे 17 तारखेला सरकारने एक जी आर काढला आणि त्या जी आर मध्ये असं म्हटलेलं आहे की 30 सप्टेंबर पर्यंत जे काही गुन्हे दाखल झाले होते ते न्यायालयामध्ये आहेत आणि त्यामुळे ते काय अद्यापही मागे घेतले जाणार नाहीत. मागे घेण्याची जी मुदतवाढ आहे ती आता वाढवलेली आहे. ह्या दोन्ही मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ॲडव्होकेट आशिष राजे गायकवाड सर आहेत, जे मुंबई हायकोर्टाचे वकील आहेत आणि त्यासोबतच मनोज जरांगे पाटील यांचे कायदेशीर सल्लागार देखील आहेत. सर, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. दोन वेगवेगळे मुद्दे आहेत त्यावरती आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात अगोदर म्हणजे पहिला मुद्दा जो आहे, काल परवाच सरकारने जो जी आर काढलाय 30 सप्टेंबर पर्यंत गुन्हे मागे घेणार होते, परंतु त्याला आता मुदतवाढ मिळालेली आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांवरती आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये जी काही आंदोलनं झाली, राजकीय सामाजिक असतील, त्या आंदोलकांवरती दाखल झालेले गुन्हे सरकार मागे घेत नाहीये. काय प्रतिक्रिया आपली? असं आहे की ज्या सरकारचा हा निर्णय असा आहे की तुम्ही आधी जी आर नीट समजून घेतला पाहिजे संकेतजी, बर. की या राजकीय व सामाजिक कारणांसाठी जे ज्या प्रकारे आंदोलनं होतात किंवा मोर्चे निघतात किंवा काही निदर्शनं होतात, आज रस्त्यावर होत असतील किंवा काही ठराविक ठिकाणी जे डेजिग्नेटेड प्लेस सरकारने किंवा कोर्टाने घालून दिलेले असतील त्या ठिकाणी, समजा आता परवा म्हणजे 27-28 ऑगस्टला म्हणजे आपण आंदोलन मुंबईमध्ये मराठ्यांचं पाहिलं, त्या ठिकाणी सुद्धा काही गुन्हे तिथे रजिस्टर करण्यात आले. साधारण 13-14 गुन्हे तिथे रजिस्टर करण्यात आले होते. पैकी 2 एनसी होते आणि बाकीचे 11 ते दखलपात्र गुन्हे असं तिथे नोंद करण्यात आली होती. ते या संदर्भात आणि असे अनेक सामाजिक व राजकीय विषयासंदर्भात आता परवा तुम्ही बघितलं असेल की ज्या राजकीय पक्षांनी, विरोधकांनी इलेक्शन कमिशनच्या विरुद्ध सुद्धा एक मोठा मोर्चा तिथे काढला होता. बरोबर. माननीय राज ठाकरे, उद्धवजी ठाकरे, हं. त्यानंतर शरद पवार आणि शरद अनेक पवार. राजकीय काँग्रेस पक्षाचे सुद्धा नेते त्या ठिकाणी होते. अशा संदर्भात सुद्धा तिथे गुन्हे रजिस्टर झाल्याचं आपण पाहिलंय. विषय हा सामाजिक असतो, हा वैयक्तिक नसतो. हा विषय सर्वांनी इथे आज पहिल्यांदा समजून घेतला पाहिजे. गुन्हे मागं घेणं किंवा गुन्हे करणं असा त्याचा अर्थ याच्यातून बिलकुल कुणीही काढू नये. कायदा हा कायद्याचं काम करतो, कायदा हा कायद्यासारखं राहतो, कायद्याने कायद्यासारखंच राहिला पाहिजे असं त्याचं तत्व आहे, जे आपण आज या चर्चेदरम्यान आपण समजून घेतलं पाहिजे. गुन्हा करणं हे या गुन्हे मागे घेण्याच्या जी सर्टिफिकेट नाहीये, हे पहिली गोष्ट. परंतु ज्या मागण्या आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांनी केल्या होत्या, त्या या त्या विशिष्ट समाजाच्या, त्या आपल्या ज्या मागण्या होत्या मराठा समाजाच्या, त्याच्या संदर्भात त्यांनी 7-8 मागण्या केल्या. त्या संदर्भात त्यांनी त्याचं निवेदन सरकारला दिलं होतं आणि ते निवेदन विचाराधीन होतं. सरकारचा निर्णय पूर्वीचा जो जी आर तुम्ही बघितला 12 सप्टेंबर 25चा किंवा त्या आधीचा, तर तो तुम्हाला लक्षात येईल की त्या दरम्यानच्या काळामध्ये जे गुन्हे त्या काळामध्ये 30 सप्टेंबर पर्यंत त्याच्यात इन्क्वायरी होऊन चार्जशीट झालेलं आहे. अशा फाईल झालेले. ठिकाणी ते गुन्हे कोर्टामध्ये ते मागे घेण्याची परवानगी सरकारने दिली. आता ज्या गुन्ह्यांचा तपास चालू आहे, हा एक विषय आहे. पण काही गुन्हे आता जुने 17-18 मध्ये आपण बघितलं, त्यावेळेस सुद्धा एक 58 मोर्चे मराठ्यांच्या बरोबर. या सामाजिक विषयासंदर्भात निघालेले हे जे आंदोलन होते, मोर्चे होते,
तो मूक मोर्चा होता सगळ्याच ठिकाणी. आणि त्या ठिकाणी सुद्धा बरेचसे गुन्हे तिथे रजिस्टर झालेत. आणि त्या संदर्भात सुद्धा शासनाने हे चांगलं पाऊल पुढे टाकलं आहे. आता 17 नोव्हेंबरचा कालच्या जी साधारण त्यांनी जी मुदत वाढ केली ती दिसते. मला वाटतं 31 डिसेंबर पर्यंत, 2025 पर्यंत ज्या दोषारोप दाखल केलाय अशा खटल्यांमध्ये ते आता गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सरकारने त्यास अनुमती दिली आहे. गृह खात्याने हा जी आर काढलेला आहे. यापूर्वी सुद्धा तो 17 नोव्हेंबरच्या पूर्वीचा जो जी आर आहे 12 सप्टेंबर 25 असेल ते यापूर्वी 20 सप्टेंबर 2022 अशा ह्या 3 प्रकारे जे जी आर निघाले, या तिन्ही जी आर मध्ये आपण जर पाहिलं, हे राजकीय व सामाजिक खटले मागे घेण्याचा हा सरकारचा अत्यंत चांगला मानस आहे. आणि यापूर्वीच्या सरकारने सुद्धा असे अनेक वेळा हे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा सरकारचा प्रायोगिक आहे. ज्या ठिकाणी 20,000पेक्षा जास्त नुकसान किंवा ज्या गुन्ह्यांमध्ये अ, सामाजिक चळवळीतून ही घडलेले गुन्हे आहेत, याचा साधक बाधक विचार करून हा एक कॉन्शियस डिसिजन सरकारने घेतलेला आहे. यासाठी मंत्री उपसमितीचे राधाकृष्ण विखे पाटील असतील, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, माननीय अजितदादा पवार असतील, यांनी सकारात्मक पाऊल पुढे ठेवून मंत्रिमंडळाने हा निर्णय घेऊन चांगला असा निर्णय हा आपल्या सर्वांसाठी केलेला आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. ज्या ज्या लोकांच्या मनामध्ये शंका आहे की काही लोकांचे पूर्वीचे गुन्हे मागे घेतलेले नाहीत, आपण जर कळंबोली या भागात बघितलं मुंबईमध्ये, त्या ठिकाणी अनेक मराठ्यांची तिथे तक्रार आहे की त्यांच्यावरचे जे खटले आहेत ते आजही चालू आहे. आणि काही जे न्यायालय आहेत, मला ती पण तक्रार करावी लागली की न्यायालय या दृष्टिकोनातून पुढे शासनाचा हा निर्णय पुढे पाऊल टाकण्यास कचरत असून, कारण शासनाने निर्णय घेतलेले असे सर्व सामाजिक राजकीय गुन्हे मागे घेण्याचा निर्णय शासनाने घेतला असताना तशा प्रकारचं निवेदन, तशा प्रकारचं अ, चर्चा कोर्टामध्ये घडून तशा प्रकारची चार्जशीट झाली असेल तर ते गुन्हे मागे घेण्यासंदर्भात सरकारने इथे सकारात्मक निर्णय घेतलेला आहे. अशा ठिकाणी काही न्यायालय अडचण निर्माण करते. बऱ्याच वेळा त्या टेक्निकल असतं, त्या गृहीत धरल्या तरी सरकारचे जे तिथे पक्ष आहेत किंवा सरकारी वकील आहेत, यांनी तिथे वेळोवेळी तिथे मदत करून या सर्व सामाजिक व राजकीय आंदोलन करत्यांना इथे न्याय देणं आणि या जी आरला खऱ्या अर्थानं तिथे अ, फलस्वरूप करणं, असं माझं वैयक्तिक मत आहे. तरच त्यांनी प्रयत्न केला तरच या जी आरला खऱ्या अर्थानं इथे समर्थन मिळेल, खऱ्या अर्थानं समाजामध्ये याचं प्रतिबिंब चांगलं उमटेल आणि मनोजदादांच्या या मागणीला कुठेतरी तिथे सबळ असं अ, पाठबळ मिळेल. आणि आजही सरकार सकारात्मक आहे, आंदोलक सकारात्मक आहे, परंतु काही ज्या बाबी तुम्ही आता मी जे बोललो त्या ठिकाणी सरकारी वकिलांनी 4 पावलं पुढे येऊन न्यायालयाने सुद्धा याच्यात सकारात्मक भूमिका घेऊन सरकारचा आणि या न्यायालयीन प्रक्रियेसाठी होणारा खर्च हा तिथे टाळावा. जेव्हा सरकारनेच निर्णय घेतलाय तर त्या संदर्भात तशी पावलं उचलून तसे प्रकारचे या सर्व आंदोलन करतानाचे गुन्हे तात्काळ मागे घेण्यासंदर्भात पोलीस प्रशासन असेल, सरकार असेल, सरकारी वकील असतील आणि आंदोलकांनी सुद्धा सहकार्य करून त्या ठिकाणी न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये भाग घेऊन या जी आरचा उल्लेख करून तसं निवेदन करावं, तशा मागण्या कराव्यात, अशी माझी तुमच्या माध्यमातून सर्व तुमच्या श्रोत्यांना विनंती होईल. बर. पण गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया काय आहे? म्हणजे सरकारच गुन्हे दाखल करतं आंदोलकांवरती आणि नंतर मग ते मागे घेतात. ती ही प्रक्रिया काय आहे नेमकी? प्रक्रिया आता ह्या तुम्हाला मगाशी मी सांगितलं, कोणताही माणूस कोणताही गुन्हा हा कोणतेही कारण असल्याशिवाय करत नाही. आणि त्याच्या दृष्टीने कदाचित तो गुन्हा नसतोय. कारण गुन्हा सिद्ध होत नाही, आपल्याला सगळ्यांना सिद्धांत माहिती आहे. जोपर्यंत कोणत्याही आरोपीचा किंवा कोणत्याही या अक्यूज वरचे जे चार्जेस आहेत, जोपर्यंत न्यायालयीन सिद्ध होत प्रक्रियेमध्ये नाही, बरोबर. सिद्ध होत तोपर्यंत नाही ते काय गुन्हे तोपर्यंत होत नाहीत. तो गुन्हा आहे असं आपण म्हणत नाही. तो आरोपी बर. इनोसंट आहे असं आपण म्हणतो. आणि तो हम्म. प्रिन्सिपल आपल्या सर्वांना लागू आहे. आणि आंदोलनकर्ते हे काय गुन्हेगार नसतात. बरोबर. काही ठिकाणी चुकीच्या बातम्या जातात, त्यामुळे
आणि तो त्या त्या क्षणाकरता गोंधळ निर्माण होऊ शकतो, त्यातूनही काही गोष्टी घडू शकतात. त्या सगळ्या गोष्टीचे त्याला एक हे असतं, स्वरूप असतं, किंवा त्या प्रत्येक गोष्टीच्या फॅक्ट्स आपण त्या त्या तात्कालिक केस संदर्भात घेतल्या गेल्या पाहिजे. आणि मोस्टली आंदोलन हे सामाजिक भावनेतून केलेलं असतं. ते काय कोणता गुन्हा करण्यासाठी कुणी रस्त्यावर येत नाही. बरोबर. आणि असं असं करणं सुद्धा म्हणजे त्या दृष्टीने एकत्र येऊन गुन्हा करणं हाही देखील आंदोलनकर्त्यांनी डोक्यामध्ये थोडंसं भान ठेवलं पाहिजे. ज्या ज्या वेळेस आणि आजपर्यंत मराठ्यांनी, तुम्हाला माहिती आहे संकेत जी, तुम्ही आज या फील्डमध्ये आहात, तुम्ही सर्व चित्रण तिथे आजपर्यंत केलेलं आहे. मराठ्यांनी असं कुठे आताताईपणा किंवा कुठेही असं काही कायद्याच्या याला गालबोट लागेल असं काही केलं नाही. मनोजदादांनी वेळोवेळी जे आदेश दिले, या कालच्या काळात त्या आंदोलनात आपण बघितलं असेल, आंतरवली सराटीपासून. आणि हाच मुद्दा आम्ही वेळोवेळी ते पोलिसांसमोर, प्रशासनासमोर मांडला, की तिथून निघाल्यापासून आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर असेल, आणि यापूर्वीचे सुद्धा आपल्याला अनुभव तिथे चांगले आहेत 8वां मोर्चांचे, ही स्वच्छता पाळली. अ, बऱ्यापैकी तिथे कोणालाही म्हणजे त्या जिथे ज्या ठिकाणी आंदोलन आहे तिथे सुद्धा आपले सर्व बंधू भगिनी राहतात, ज्यांचं समजा मुंबईमध्ये आहे, तिथे रोजीरोटीला इथे बाहेरून आलेले भरपूर लोक आहेत हम्म. गावाखेड्यातून. त्यांना याची जाणीव आहे की आपण या लोकांना सुद्धा त्रास नाही पण दिला गायकवाड नाही पाहिजे, साहेब, जे इथले याच्यामध्ये स्थानिक माझा नागरिक आहेत. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही सांगितलं की चार्जशीट फाईल झाल्यानंतर आणखीन काही अडचणी टेक्निकल असतील, कायदेशीर बाबी असतील, त्या वाढतात. तर का न्यायालयाची अडचण येते काय म्हणजे या प्रक्रियेमध्ये? जर एखाद्या आंदोलकांवरती दोषारोप पत्र जे त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये केलाय, चार्जशीट जर फाईल झाली असेल, तर न्यायालयीन अडचणी येते का? नाही, आता त्यांची अटच ती आहे की तुम्ही ज्या गुन्ह्यांमध्ये चार्जशीट आहे त्या गुन्ह्यांमध्ये तुम्ही हे गुन्हे मागे घेण्याचा हा शासन निर्णय आहे. आणि शासनाने निर्णय घेतल्यानंतर तो सामाजिक व राजकीय आहे एवढंच फक्त तिथे त्या सरकारी वकिलांना आणि न्यायालयाला तपासायचं आहे. आणि आंदोलकांनी सुद्धा ते वेळोवेळी त्यांच्या निदर्शनास त्या त्या केसमध्ये जाऊन त्यांच्या वकिलांमार्फत ते तिथे मुद्दे मांडायचे आहेत. एवढंच तिथे या स्पष्टीकरणासह न्यायालयाला ज्यावेळेस पटेल त्यावेळेस तो निर्णय, शासन निर्णय त्या केसमध्ये, त्या संदर्भाधीन केसमध्ये न्यायालय तिथे तात्काळ त्या शासन निर्णयाप्रमाणे निर्णय घेऊ शकतं, घेतं. आणि बरेच केसेस इथे आजपर्यंत मागे घेतलेले आहेत संख्येचे. हम्म. याची उदाहरणं अनेक आहेत आपल्याकडे, मी देऊ शकतो. चार्जशीट फाईल होण्या अगोदर चे गुन्हे तात्काळ मागे घेता येतात का? असं आहे की ज्या ठिकाणी आता समजा एफ आय आर झालाय, हम्म. तर एफ आय आरचं कसं असतं, एफ आय आर मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन करून त्याचा रिपोर्ट सादर करणं हे क्रमप्राप्त असतं. बरोबर. त्या ठिकाणी तुम्हाला एफ आय आर केला आणि पुढचं इन्व्हेस्टिगेशन केलं नाही किंवा पुढचा हम्म. तपास केला नाही असं पोलिसांना करता येत नाही. त्यांचं काम जे नेमून त्यांना दिलेलं आहे गृह खात्याने, ते त्यांना करावं लागतं. आणि त्या अनुषंगाने झालेल्या ज्या केसेस असतात किंवा जे एफ आय आर असतात, अशा सर्व चार्जशीटमध्ये ते नमूद करणं, त्यांचं तपासणं, विटनेसचे स्टेटमेंट घेणं, हे सगळं त्याच्यासाठी साधक बाधक ज्या गोष्टी मटेरियल लागतात त्या एकत्रित करून त्याचं एक चार्जशीट तिथे आपण 173 प्रमाणे आपल्याला जुन्या कायद्याप्रमाणे ते दाखल करणं गरजेचं असतं. आणि ते केल्यानंतरच न्यायालय त्याच्यात निर्णय घेतं. त्या ठिकाणी सरकारला किंवा पोलिसांना असा तात्काळ निर्णय घेता येत नाही जिथे कंपाऊंडेबल ऑफेन्स नाहीये, जिथे हम्म. जे मॅटर्स तुम्हाला कोर्टाकडून गेल्याशिवाय सुटत नाही, अशा ठिकाणी न्यायालयाला त्या गोष्टी या जी आरच्या माध्यमातून तुम्हाला सांगावं लागतं की हे जे गुन्हे रजिस्टर झालेत आंदोलनकर्त्यांवर किंवा त्या तत्कालीन आंदोलनावर, तर ते राजकीय व सामाजिक दृष्टिकोनातून काढलेले मोर्चे किंवा आंदोलनं होती. त्या संदर्भात मग अ, दोन्ही पक्षाचं म्हणणं ऐकल्यानंतर जी आरचं अवलोकन करून जर ते राजकीय व सामाजिक असतील, त्या स्वरूपाचे ते गुन्हे असतील, तेव्हा त्या संदर्भातले गुन्हे असतील, तर न्यायालय त्याच्यात नक्कीच निर्णय करतं. आणि असे अनेक निर्णय आणि निर्णय आपण पाहिलेले आहेत. तशी पॉवर सरकारला आहे की एक सरसकट ते गुन्हे मागे घेऊ शकतं. पण ती प्रक्रिया कायद्याची ती त्यांना फॉलो करावीच लागते. तपासून फॉलो करावं लागतं. बरोबर. बरोबर. 2016-17 पासूनचा आपण उल्लेख केलेला आहे, म्हणजे विशेष करून जे 58 मुख्य मोर्चे महाराष्ट्रामध्ये निघाले त्यानंतरचे गुन्हे जे आहेत
मग मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, त्यावेळी झालेले गुन्हे, आणि आतापर्यंत 2025 पर्यंत. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जुने काही गुन्हे आहेत, काही गुन्हे नवीन झालेले आहेत. तर आणखीन किती वेळ लागेल ह्या सगळ्या गोष्टीसाठी? कारण सरकारने 30 सप्टेंबर तारीख दिली होती, त्याची आता आणखीन मुदतवाढ डिसेंबर पर्यंत गेलेली आहे. मला आता ह्या आपल्या माध्यमातून इथे सर्वांना सांगावं इच्छितो की अ, या संदर्भातून वेळोवेळी शासनाने ही मुदतवाढ दिलेली आहे. त्या संदर्भात शासनाने जे निकष घालून दिलेले आहेत, त्या निकषाप्रमाणे त्या त्या सरकारी वकिलांनी त्या त्या न्यायालयामध्ये जिथे चार्जशीट येथे या संदर्भात, या अशा केसेस संदर्भात दाखल केलेले आहे, ते तिथे सादर करणं गरजेचं आहे. त्यामुळे माझी अशी आपल्या माध्यमातून आव्हान असेल की सर्व ज्या लोकांना याची आपल्या आंदोलनकर्त्यांना कल्पना आहे की आपल्यावर गुन्हा झालेला आहे आणि त्याच्या संदर्भात चार्जशीट देखील झालेला आहे, किंवा नसेल तर त्यांना या 31 डिसेंबर पर्यंत पोलीस प्रशासनाने एकत्रित येऊन तिथे सहकार्य करून चार्जशीट दाखल करून त्या संदर्भातलं निवेदन सरकारी वकिलांमार्फत आणि आंदोलनकर्त्यांच्या स्वतःचे जे वकील असतील यांच्या माध्यमातून निवेदन देऊन जी आरच्या अनुषंगाने असे गुन्हे 31 डिसेंबर पर्यंत चार्जशीट दाखल करून मागे घेणं, यासाठी पावलं उचलली पाहिजे. सगळं सरकार येऊन तिथे करेल अशी असं नाही आहे. अपेक्षा बिलकुल बरोबर. बिलकुल कुणी बरोबर. करू नये, आपणही ती करू नये. आणि आपण सर्वांनी त्यासाठी सहकार्य करावं. सरकार मायबाप सरकारी 4 पावलं पुढे आले तर आपण सुद्धा सहकार्य करणं गरजेचं आहे. आणि बरं. माझं असं म्हणणं आहे की दादांनी किंवा हे आंदोलन होऊ न देणं किंवा त्यापूर्वी चर्चा करणं, हे मला वाटतं सरकारने सुद्धा आता व्याप्त स्वरूपात जर बघितलं, सरकारलाही अनेक अशा कामगिरीवर काम करायचं असतं. वेळीच ह्या आंदोलनाच्या मागण्यांवर विचार केला, काही त्यांच्याशी साधक बाधक चर्चा केली, आंदोलन होऊ न देणं किंवा त्या संदर्भात पावलं उचलणं, तर त्यांच्या कायदेशीर ज्या मागण्या असतील किंवा त्यांच्या तात्विक ज्या मागण्या असतील त्या तत्वतः मान्यता देऊन किंवा त्या संदर्भात चर्चा करून मार्ग काढणं, हा मला वाटतं की त्याच्यामध्ये इथून पुढे मोठा असा पर्याय असा आपल्यासाठी राहील. या चर्चेतून आपल्याला सरकार आपल्या माध्यमातून सरकारला सुद्धा हात जोडून निवेदन करू इच्छितो की आपण अशा आंदोलनं होऊ न देणं ही काळजी सरकारने देखील घेतली पाहिजे. कारण हा त्रास वैयक्तिक त्या आंदोलनकर्त्यालाही असतो, जो आंदोलन पुकारतो त्यालाही त्याचं मोठं प्रेशर आणि बर्डन असतं, सरकारलाही त्या कायदा सुव्यवस्थेचं प्रश्न पोलिसांच्या माध्यमातून तिथे पोलिसांवर पण नसतं. बरोबर. कारण आंदोलन हे कोणालाही हवं आहे असं नसतं. काही लोक ही उत्साहापोटी करतात. त्याची उदाहरणं अनेक आपण आजूबाजूला पाहिले आणि अशी आंदोलनं फसलेली सुद्धा आहेत. परंतु ज्या ज्या ठिकाणी प्रामाणिक माणसं आंदोलन करतात त्यामागे समाज सुद्धा उभा राहतो, जे आपण आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्या वेळोवेळी पुकारलेल्या आंदोलनातून बघितलं असेल. ते मग आंतरवाली सराटीतले त्यांचे 6-7 उपोषण असतील किंवा मुंबईचे 8वं उपोषण असेल, आपण अत्यंत ताकदीने लोक त्यांच्या मागे त्यांच्या प्रामाणिकपणाच्या या स्वभावाला, त्यांचं जे कॅरेक्टर आहे याला बघून लोक प्रचंड, म्हणजे सर्व समाजातील, म्हणजे ओबीसी समाजातील असतील, मुस्लिम, सर्व धर्मीय, या सर्वांनी तिथे पाठबळ दिलं. सर्वांनी तिथे SC ST करून सगळ्यांनी पाणी म्हणजे जे जे लागेल ते त्यांना सहकार्य केलं आपण पाहिले. आणि ही सरकारला याची जाणीव आहे. त्यामुळे अशी दखल सरकारलाही घ्यावी लागते. परंतु हे होऊ न देणं, कारण त्यांनी 31 मेलाच तिथे सांगितलं होतं या 7-8 मागण्या आहेत बरोबर. दादांनी याच्यासाठी. त्यानंतर सुद्धा 28 जुलैला वेळोवेळी त्यांनी निवेदनं दिलेली आहेत, मागणी केलेली आहे. मग तुम्ही 3-4 महिने जर तुम्ही, ठीक आहे कायदेशीर प्रक्रिया असते, वेळ लागतो, परंतु सकारात्मक पावलं उचलून ते जर थांबवलं असतं तर हे 13 सुद्धा गुन्हे मला वाटतं झाले नसते. आणि असे अनेक गुन्हे तिथे होणार नाही असं मला आपल्या माध्यमातून सांगायचं. सरकारने असे कोणते आता परवा बच्चू कडूंचं असेल, ते शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करावं मागणी त्यांची रास्त आहे. कारण मी या चळवळीतून पुढे आलेलो आहे आणि एका शेतकरी घरातला असल्यामुळे या सर्व प्रश्नांची जाणीव मला आहे. आणि वेळोवेळी शेतकरी संघटनांच्या कोणत्याही कामामध्ये मी त्यांना 4 पावलं पुढे येऊन मदत केलेली आहे. मग ते कोर्टाची असेल, कोर्टाच्या माध्यमातून असेल, सरकार दरबारी असेल, सगळ्याच गोष्टीमध्ये त्यांना मदत करण्याचा माझा मानस राहिलेला आहे. त्यामुळे जिथे शक्य तिथे केलंय. आणि त्या मागणीसाठी त्यांनी तिथे परवा उपोषण पुकारलं होतं, त्याच्या आधी त्यांनी उपोषण केलं होतं. तर अशा ठिकाणी हे गुन्हे होणं, हे काय त्यांचा तिथे वैयक्तिक स्वार्थ असतो आंदोलन पुकारणाऱ्या लोकांचा, आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या लोकांचा, ते राजकीय असतात म्हणून
त्यांचा काही उद्देश असू शकतो, परंतु त्यांनी सामाजिक विषयाला जर हात घातला असेल, त्यामध्ये सरकारने तात्विक मागणी त्यांची मान्य करण्याचा जर आधीच माणूस केला असता, त्या सगळ्या गोष्टी तिथे बरोबर टाळता आहे. आल्या ही असत्या, असं आंदोलनं, माझं अशा वैयक्तिक प्रकारची आंदोलनं जी आहेत ती टाळता येऊ शकतात आणि ते येऊ सर्वस्वी शकतं. सरकारच्या हातात आहे. सरकारने अशी वेळच येऊ न देणे नागरिकांवरती की त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावी लागतील आणि बरोबर. त्यानंतर त्यांना जो त्रास आहे, सरकारला देखील, त्या आंदोलकांना देखील आणि सर्वसामान्य जो त्याच्यामध्ये अ, न कळत म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीने अडकला जातो, तर त्या सर्वसामान्यांना देखील त्रास होऊ नये या सगळ्यांची काळजी सरकारने तर घेतलीच पाहिजे, आपण सर्वांनीच घेतली पाहिजे.